नमस्कार DSD अर्थ जागृतीमध्ये आज आपण एका महान उद्योगपतींचे विचार पाहणार आहोत, ज्यांनी स्वप्न पाहिलं आणि आपली स्वप्न कशी पूर्ण करायची हे संपूर्ण जगाला दाखवलं। अशी एक प्रेरणादायी व्यक्ती म्हणजे धीरूभाई अंबानी यांची ही यशोगाथा आहे, जी प्रत्येकाला प्रेरणा देते। या धीरूभाईंचे विचार आज आपण जाणून घेणार आहोत। जर तुम्ही गरिबीत जन्माला आला तर तो तुमचा दोष नाही, पण जर तुम्ही गरिबीत मेलात तर तो तुमचा दोष आहे। आपण कुठं जन्माला यावं हे आपल्या हातात नाही, पण जन्माला येऊन कसं जगावं हे मात्र आपल्याच हातात आहे। मोठा विचार करा, फार मोठा विचार करा, तो इतरांच्या समोर करा। तुमची स्वप्न जगाला कळू द्या आणि त्या स्वप्नासाठी वास्तवात कामाला सुरुवात करा। कठीण काळातही तुमच्या ध्येयांचा आनंद घ्या आणि संकटांना संधींमध्ये बदला। कोणत्याही कामात फायदा मिळवण्यासाठी तुम्हाला स्वतःला प्रयत्न करावे लागतील। तुम्हाला फायदा देण्यासाठी कोणीही तुम्हाला आमंत्रित करणार नाही। जर तुम्ही स्वतःची स्वप्ने स्वतः पूर्ण केली नाहीत तर कोणीतरी त्याची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी तुमचा वापर करेल। जर तुम्ही दृढ निश्चयाने आणि परिपूर्णतेने काम केलं तर तुमचं यश मागे येईल। बहुतेक लोकांना वाटते की संधी मिळणं हे नशिबावर अवलंबून असतं। मला विश्वास आहे की संधी आपल्या आजूबाजूला आहे। काही लोक तिला पकडतात आणि इतर फक्त बाजूला उभे राहून तमाशा बघतात। नंतर याच लोकांचा आयुष्याचा तमाशा होतो। वेळेवर काम पूर्ण करणं पुरेसं नाही, तर काम अंतिम मुदतीपर्यंत पूर्ण होण्याची गरज असते। जर तुमचा तुमच्या निवडलेल्या मार्गावर विश्वास असेल, त्यावर चालण्याचं धैर्य असेल आणि वाटेत येणाऱ्या प्रत्येक अडचणीवर मात करण्याची ताकद असेल, तर तुम्ही नक्कीच यशस्वी व्हाल। धीरूभाई हे तरुण उद्योजकांना नेहमी सांगायचे, पराभव स्वीकारू नका। आव्हाने आणि नकारात्मक शक्तींना पूर्ण आशा आणि आत्मविश्वासाने सामोरे जा। प्रत्येक भुंकणाऱ्या कुत्र्यावर दगडफेक केल्यास तुम्ही तुमचे ध्येय कधीही गाठू शकणार नाही। त्यांना बिस्किटी देऊन पुढे जाणं चांगलं। मला नाही हा शब्द ऐकू येत नाही, तर असे होते धीरूभाईंचे विचार। हे तुम्हाला कसे वाटते ते जरूर कळवा। पुन्हा भेटू पुढील भागात, तोपर्यंत धन्यवाद।